राज्यात 15 वर्ष एकत्र सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणूक प्रचारादरम्यान कलगीतुरा रंगताना दिसतोय। मुख्यमंत्री म्हणून काम करण्याऐवजी अशोक चव्हाणांनी नको त्या गोष्टी केल्या म्हणून त्यांना घरी बसावं लागलं अशा शब्दात अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली आहे। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी राष्ट्रवादीवर आरोप करू नयेत, नाहीतर आम्ही जर दगड मारला तर सगळं घर कोलमडून पडेल अशा शब्दात अजित पवारांनी अशोक चव्हाणांना सज्जड दमच दिला। नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त आलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवरती चांगलीच आगपाखड केली। सेना, भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप चव्हाणांनी केला होता। त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी चव्हाणांना चांगलंच उत्तर दिलं। अशोकराव चव्हाण यांनी का मुख्यमंत्रीपद सोडलं हे तर जनतेला येऊन सांगावं। काही खोटं नाटक सांगतात, आरोप करतात। त्यांनी चुकीच्या पद्धतीनं स्वतःच्या मेवणीला आणखी नातेवाईकांना फ्लॅट दिले, तिथं मुख्यमंत्री म्हणून बसायला पाहिजे होतं, ते तर बाजूलाच राहिलं। नको त्या गोष्टी केल्या आणि त्यांना ते महत्वाचं पद सोडावं लागलं। आणि तुम्ही राष्ट्रवादीबद्दल बोलावं, त्याबद्दल जे काचेच्या घरामध्ये राहतात त्यांनी दुसऱ्यावर दगड मारायचा प्रयत्न करू नये। आम्ही दगड मारला तर सगळं घर कोलमडून पडेल त्यांचं। त्यांची जाणीव त्यांनी त्या ठिकाणी ठेवावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।